हॅलो, हां रेश्मा. अगं ती एक तुला मी सांगितली होती ना नवीन गाण्यांची लिस्ट करायला, केलीस का तू? अगं कमॉन यार, तू असं काय करतेस? आपलं ठरलं होतं ना नवीन आणि लेटेस्ट गाणीच, फक्त नवीन आणि लेटेस्ट. कमॉन यार, तू ना म्हणजे हद्द करतेस खरोखरच. एनिवे चल मी करून घेते ते. हो धन्यवाद, मंडळ आभारी आपलं, धन्यवाद. या मीच करते. Oh my God! Mind blowing! माझा खरंच विश्वासच बसत नाहीये. हा म्हणजे मी विसरूनच गेले होते. मी ॲब्सोल्युटली विसरून गेले होते. मी कॅमेरा, हो माय गॉड, मी विसरूनच गेले की चक्क कॅमेरा येणार आहे स्टुडिओमध्ये. म्हणजे आतापर्यंत माझा आवाज फक्त रेडिओ जॉकी म्हणून ऐकायला जायचा, पण आता चक्क मी तुम्हाला दिसणार सुद्धा आहे, कारण आमचा शो दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल झालाय. वाव! मला खूप म्हणजे मला खरंच ना खूप एक्साइटिंग वाटतंय, कारण चक्क आता आकाशवाणीचा हा शो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही तो बघूही शकणार आहात, गाणीही बघू शकणार आहात. वा क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त. हां म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला कळत नसेल की नक्की हे चाललंय काय, आणि तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की नेमका हा कार्यक्रम आहे काय, त्याच्यात दिसणार आहे काय, काय असणार आहे कार्यक्रमामध्ये. हां काय असणार आहे कार्यक्रमामध्ये? अहो असं विचारा की काय नसणार आहे या कार्यक्रमामध्ये. सगळं असणार आहे. म्युझिक, मस्ती, गप्पा, गाणी, वेगवेगळे सेलिब्रिटीज, त्यांच्या आयुष्याबद्दलचे वेगवेगळे किस्से, त्यांचे अनुभव, त्यांचा स्ट्रगल. इतकंच नाही तर आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, त्यांना वेगवेगळे टास्क करायला सांगणार आहोत. आणि हो त्याचबरोबर आपण बरीचशी गाणी ऐकणार सुद्धा आहोत, जशी आपण आकाशवाणीला ऐकतो, पण हो ती गाणी बघणार सुद्धा आहोत. तर असा हा एक जबरदस्त कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का या कार्यक्रमाचं नाव काय आहे? या कार्यक्रमाचं नाव आहे आकाशवाणी झक्कासवाणी. वा 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 वा, मला खरंच खूप मजा येते आणि खूप एक्साइटमेंट सुद्धा होते. आणि आणखीन एक्साइटमेंट होते कारण आज हा कार्यक्रम तुम्हाला इंट्रोड्यूस करण्यासाठी दोन खूप मोठी मंडळी इकडे येणार आहेत. त्यातले पहिले आहेत, थांबा मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगते की कोण कोण येणार आहे आज इथे. त्यातले पहिले आहेत दूरदर्शनचे अपर महानिदेशक मुकेश शर्माजी, आणि त्यांच्याबरोबर येणार आहेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते विक्रम गोखले. तुमच्या सगळ्यांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून मीच या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. प्लीज बसून घ्या सर. खरोखरच खूप मस्त वाटतंय की तुम्ही दोघंही आज इथे आलाय. आणि त्याचबरोबर मुकेश सर, खरं तर हा एक अत्यंत युनिक असा शो आहे आणि मी खूप खुश आहे की मला कसं काहीतरी आगळं वेगळं करायला मिळतंय. पण ही सगळी संकल्पना तुमची आहे, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. क्या हो रहा था कि इससे पहले तो रेडियो ही था, टेलीविज़न तो बहुत बाद में आया. और वो रेडियो जो कहते ना कि जब हमारे घर में रोशनी नहीं थी, लाइट्स नहीं आए थे, बल्ब्स नहीं थे, तो छोटे छोटे दियों ने ही रोशनी की थी, हमसे बड़े खुश रहते थे. उन दियों को हम भूल गए. बिल्कुल. तो क्यों ना हमने सोचा कि आकाशवाणी को दोबारा जिंदा किया जाए और लाया जाए सामने लोगों के, रेडियो और टेलीविज़न करके. क्या बात है. तो बेसिकली आकाशवाणी को लाने का रीज़न ये था कि तुम्हारे जैसा कोई यंग आरजे हो, तो इस केस में आप उसको आरजे बोलें, रेडियो जॉकी तो है नहीं है, टेलीविज़न जॉकी है या मिक्सचर एनीवे. और विक्रम जी जैसे लोग यहाँ पर आएँ जिनसे कि थोड़ा सा गपशप हो, थोड़े गाने वाने सुने जाएँ, थोड़ी बातचीत हो, और लाइटर वेन में प्रोग्राम वी कैन हैव, एंड सम एक्सपीरियंसेस ऑफ पीपल लाइक हिम हु कैन टेल अस फ्रॉम देयर पॉइंट ऑफ व्यू कि
इतने सालों में क्या रहा। तो यही पीछे कल्पना थी और कुछ नहीं। अब देखना ये व्यूअर्स को कितना पसंद आता है और तुम एज एन एंकर कितना अच्छा काम करती हो। वाह सर, ये कहकर आपने दोनों चीजें कर ली, मतलब मुझे डरा भी दिया और खुश भी कर तो दिया। तैयार भी कर दिया ना मैंने। लेकिन सच में थैंक यू सो मच, बिकॉज ये बहुत ही अलग किस्म का प्रोग्राम है और विक्रम सर जैसे कई बड़े बड़े लोग यहाँ पे आएंगे तो मुझे भी बहुत मजा आने वाला है। और आपने बहुत अच्छी तरह से हमें इंट्रोड्यूस करा दिया एंड यू आर अ वेरी बिजी मैन, आई नो। तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहती हूँ और शायद विक्रम सर कुछ कहना चाह रहे हैं। नहीं, मैं भी शुक्रिया अदा करना चाहता हूँ। ही इज़ वेरी टैलेंटेड पर्सन और हम तो देखते आए हैं 40 साल से, तो बहुत ही अच्छी बात है कि एक नए तरीके का प्रोग्राम दे रहे हैं हम लोग। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। थैंक यू वेरी थँक यू सर, थँक यू मुकेश सर। थैंक यू सर, आणि आज तुम्ही सुद्धा इथे आलाय त्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही हा कार्यक्रम आणखीन थोडासा उलगडून सांगावा। पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की बसून घ्या, तुम्हाला इतक्या सहजासहजी आम्ही आज सोडणार नाही आहोत। बरं हा कार्यक्रम दूरदर्शन येण्यापूर्वी रेडिओ हा अतिशय महत्त्वाचा होता। अगदी जंगलात सुद्धा रेडिओ मिळत होता ट्रान्झिस्टरच्या रूपाने आणि माहिती पुरवत होता, पण या रेडिओला सगळी दुनिया आता विसरत चाललेली आहे। अगदी खरं आहे। ही गोष्ट चांगली नाही आहे आणि रेडिओला सुद्धा पुन्हा एकदा जीवन द्यायला पाहिजे ह्या टेलिव्हिजनच्या सगळ्या जाळ्यामध्ये, म्हणून मुकेशजींनी ही कल्पना तयार केली। त्यांनी मलाही विचारलं की तुम्ही मधून जाल का, तर म्हटलं मला जेव्हा जमेल तेव्हा मी जाईन। पण ही कल्पना चांगली आहे त्यांची आणि ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मला जी कल्पना दिली आहे ती अशी आहे की कार्यक्रमाच्या जसं त्याचं नाव आहे आकाशवाणी झकासवाणी, तर तसाच कार्यक्रम सादर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अगदी खरे। त्याच्यामध्ये प्रबोधनही असेल आणि मनोरंजनही असेल, पण फक्त मनोरंजन नसेल, त्यामध्ये प्रबोधन असेल, माहिती असेल, विचार असतील, प्रगती असेल। प्रत्येक भागामध्ये समाजामधल्या विविध क्षेत्रातली नामवंत अशी एक वेगळी व्यक्ती येईल। कधी ती कला क्षेत्रातली असेल, कधी उद्योग क्षेत्रातली असेल, कधी वैद्यकीय क्षेत्रातली असेल, कधी आणखीन कुठल्या क्षेत्रातली असेल। तर अशा लोकांना, मान्यवरांना इथे बोलवायचं आहे आणि ते लोक येतील, त्यांचे अनुभव सांगतील, त्यांचा प्रवास सांगतील, कसा झाला, ते कुठे होते आणि कुठे आले, कसे आले। आणि ते सांगत असताना त्यांना अधनमधनं ऑडियन्समधून प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची ते उत्तरं देतील। कित्येक वेळेला असे प्रश्न फार गमतीशीर असतात, त्या प्रश्नांना तेही गमतीशीर उत्तरं देतील असं वाटतंय, अशी अपेक्षा आहे। थोडक्यात कार्यक्रम मनोरंजनाचाही होईल अशी कल्पना आहे। आणि हे सगळं करत असताना आपल्याला प्रेक्षकांना हेही सांगायला पाहिजे की अधूनमधून नृत्य, गायन, सिनेमातली गाणी, अशा सगळ्या गोष्टीही तू त्यांना दाखवणार आहेस। अलीकडे गाणी पाहतात, गाणी ऐकायची असतात खरी, पण तू गाणी त्यांना दाखवणार आहेस। तर विविध छान गाणीही तू दाखवशील, अशी संकल्पना या कार्यक्रमाची संकल्पना आहे। अगदी खरं आहे। आणि त्याचबरोबर जमलं तर आम्ही रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती सुद्धा करणार आहोत किंवा एखाद्या त्यांना टास्क देणार आहोत आणि तो करत असताना त्यांच्याकडनं काही गोष्टी किंवा प्रश्न विचारून उत्तरं काढून घेणार आहोत। सो एकंदरीतच खूप वेगळ्या पद्धतीचा तुम्ही म्हणालात तसा कार्यक्रम आहे। कला क्षेत्रातल्या माणसालाच फक्त प्रश्न विचारायचे असं नाहीये। ज्या क्षेत्रातल्या मनुष्य इथे आलेला आहे तो माणूस त्याच्या क्षेत्राबद्दल जेव्हा माहिती देतो तेव्हा त्या क्षेत्राबद्दल आपल्याला काय काय शिकायचं आहे, खरंच काही शिकायचं आहे का शिकायचं वगैरे काही नाही, पण निदान माणूस म्हणून ही व्यक्ती कशी घडलेली आहे हे सुद्धा नव्या पिढीला मिळणार आहे। सर, खरोखरच तुम्ही सांगितलेली आता ही गोष्ट मी नक्की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि माणूस म्हणून आणि त्याचबरोबर आपल्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती काय करते या दोन्ही अंगाने गोष्टी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करेन। उल्लेख केला होता आणि तुम्ही सुद्धा सांगितलं प्रेक्षकांना की एक कोणीतरी छान सेलिब्रिटी किंवा कलाकार किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर व्यक्तिमत्व इथे येणार आहेत, तर आपले पाहुणे आता थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तोपर्यंत थांबावत। तर आपण त्यांना बोलवणार आहोत, ते पाहुणे कोण आहेत हे सुद्धा सांगणार आहोत, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी। तर विक्रम सर, आज तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलायत आणि आता लगेचच आपण श्री गणेशा करणार आहोत,
त्यामुळे आजच्या आपल्या पाहुण्यांना आपण इथे बोलवूया. आजचे आपले पाहुणे आहेत महाराष्ट्राचे सुपरस्टार आणि विनोदाचे बादशाह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्यांची जबरदस्त फॅन आहे असे मकरंद अनासपुरे. आणि मी सुद्धा. वा वा. वेलकम. या कार्यक्रमामध्ये मकरंद तुझं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. ही एक हुशार मुलगी आहे, ती तुला बोलतं करणार आहे आणि तू स्वतःहून बोलत नाहीस याची मला कल्पना आहे. परंतु हा नुसता चांगला नट नाही आहे, हा चांगल्या वाईटाची जाण असलेला माणूस आहे, सुशिक्षित नट आहे आणि बुद्धिजीवी आहे. त्याला जे काही करावं लागते ते काय करावं लागते ते सगळं सांगेल तो. पण तो छान आहे, मीही त्याचा फॅन आहे. तू सुरुवात कर. थँक्यू काका. मी तोपर्यंत निघून जरा काही कामं करून येतो. अगदी. बेस्ट ऑफ लक. येस. बेस्ट ऑफ लक. थँक्यू Thank you, सर. थँक्यू. मकरंद सर, आकाशवाणी झकासवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आय एम रिअली ग्लॅड टू हॅव यू. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. आज विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मला सुद्धा ना खरं तर एक जोक सांगायची प्रचंड जबरदस्त खुमखुमी आलेली आहे आणि मी एक जोक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय झालं, एकदा एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एक अगदी नुकताच पासआउट झालेला माणूस इंटरव्ह्यूसाठी गेला. तर तिथे त्याला असं विचारण्यात आलं की काय रे बाबा, तुझी नक्की काय अपेक्षा आहे? तर तो म्हणाला, फार काही नाही, मला 1 लाख पगार हवा आहे, राहण्यासाठी एक मोठा फ्लॅट हवा आहे आणि येण्या जाण्यासाठी कार हवी आहे. याच्यावरती इंटरव्ह्यू घेणारे म्हणाले, ओके, आम्ही तुला 2 लाख पगार देतो, एक खूप मोठा फ्लॅट देतो आणि येण्या जाण्यासाठी गाडीही देतो. याच्यावरती तो तरुण म्हणाला, काय सर, मस्करी करताय का? तर इंटरव्ह्यू घेणारे म्हणाले, का सुरुवात कोणी केली? तर हा होता माझा विनोद सांगण्याचा प्रयत्न. पण मकरंद सर, तुम्ही विनोदाचे किंग आहात आणि तो सुद्धा अत्यंत सहज नॅचरल अंगाने जाणारा तुमचा विनोद असतो. त्यामुळे मला अशी खात्री आहे की या संपूर्ण मुलाखतीच्या प्रवासामध्ये तुमच्याकडनं मी काही ना काहीतरी नक्की शिकेन. पण आता सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया. तर अगदी सगळ्यात सुरुवातीपासून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं? माझा जन्म औरंगाबादचा आणि माझं बालपण वडिलांच्या बदलीमुळे आम्ही विविध गावांमध्ये हिंडायचो. पैकी मग पैठण, माजलगाव हां. आणि माझं प्रामुख्याने शिक्षण झालं ते बीडला. त्यामुळे माझ्यावरचे जे संस्कार आहेत बोली भाषेपासूनचे ते सगळे बीडमधले आहेत. बरं. आणि 12वी नंतर मी औरंगाबादला पुन्हा माझ्या ग्रॅज्युएशनसाठी आलो हां. आणि माझ्या दोन्ही डिग्र्या BSc आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स या दोन्ही मी औरंगाबादेत घेतलेल्या आहेत. तुम्ही म्हणालात की तुम्ही मुळात ड्रामॅटिक्स मधलीच पदवी घेतली होती. हो. तर कलेची आवड आपल्याला आहे हे तुम्हाला नक्की कधी जाणवलं? नाही, मी इयत्ता 4थीत असताना पहिलं नाटक केलं होतं. आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं नाटक होतं. माजलगावला होतो मी, सिद्धेश्वर विद्यालयामध्ये. हां. तर त्यात मला एका खराडे कारकुनाची भूमिका मिळाली होती. बरं. आणि एक वेळापुरे सर आमचे, त्यांना ते नाटक बसवायला दिलं होतं. म्हणजे ते साधारण अनिल कपूर सारखे दिसायचे, लांब केस बीस आणि हँडसम होते ते. हां. त्याच्यामुळेच त्यांना डायरेक्टर केलं असेल असं मला वाटतं. अच्छा. आणि रंगीत तालमीत काय झालं की मी फार घाबरून गेलो आणि कुणाकडे न बघता खाली मान घालून एकाच ठिकाणाहून मी माझं वाक्य आलं की हळू आवाजात बोलून टाकायचो. म्हणजे वाक्य बरोबर बोललो पण बघितलंही नाही, मुवमेंटही केली नाही. अच्छा. मग नाटक संपल्यावर कपडे बदलत असताना आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर होते. हां. साधारण गणिताचे मास्तर असतात तसे, जाडभिंगाचा चष्मा बिस्मा. आणि मी ती कपडे बदलत असताना एक मला फाडकन थोबडीत मारली आणि मला म्हणले, तुझ्या पायाला काय खिळे मारले होते का रे कोणी? तालीम केली होतीस, बघत का नव्हतास वर असं? तर त्यांनी मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. म्हणजे माझ्या वडिलांसमोर माझा अपमान झाला, त्याचं मला वाईट वाटलं. वडिलांनी ते दाखवलं नाही. घरी जाताना मला ते सांगत होते, छान आहे तुझं काम, चांगलं नाटकात आहे. मला कळत होतं हे गंडवत आहेत म्हणून. पण दुसऱ्या दिवशी मी ॲक्च्युअल जेव्हा प्रयोग सुरू झाला त्यावेळी माझं वाक्य आलं की मी माईकच्या जवळ जायचो, जोरात असा माईक खेचायचो आणि वाक्य म्हणायचो. तर ह्याला लाफ्टर सुरुवात झाली. म्हणजे त्या माझ्या ह्यालाच, म्हणजे वाक्य काही असेल पण माझ्या त्या अदाकारीलाच लाफ्टर सुरू झालं. म्हणून मला त्या नाटकातलं बेस्ट ॲक्टरचं बक्षीस मिळालं. क्या बात आहे. एक शिस पेन्सिल खोड रबर असलेली. वाह. मग नंतर बीडला आल्यानंतर माझं बालनाट्याचा मोठा प्रवास आहे. त्यामध्ये मी चंपावती विद्यालयात मी बीडला शिकलो. हां.
तर शाळेमध्ये असताना मी रंगरंगिले छैल छबिले, इच्छानगरी, रॉबर्ट बिकम अ पोएट अशी बालनाट्य केली. हां आणि चटकिणीची फजिती नावाचं एक व्यावसायिक बालनाट्य केलं. आणि एकीकडे अकॅडमिकली मी बरा होतो, म्हणजे 10वीला मला 80% मार्क होते. त्यामुळे घरच्यांना वाटलं हा जरा डॉक्टर इंजिनियर होतो पोरगा. पण 12वीला मला क्रिकेटचा नाद लागला. क्रिकेट मला फार आवडू लागलं. बर तर 12वीत माझं पर्सेंटेज कमी आलं, म्हणजे माझं मेडिकल ग्रुप काहीतरी 82% आला. तर त्यात मेडिकलला ॲडमिशन मिळालं नसतं. मग वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी बी फार्म वगैरे असं प्रायव्हेट करावं. पण प्रायव्हेट करणं म्हणजे वडिलांचे पैसे घालून शिकण्याची माझी इच्छा नव्हती. बरोबर. म्हणून मग मी BScला ॲडमिशन घेतलं औरंगाबादला. आणि मग मी औरंगाबादेत आलो. मग BSc करतानाच मी बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्सची पण पदवीचा अभ्यास केला. दोन्ही डिग्र्या एकाच वर्षी घेता येत नाहीत. बरोबर. म्हणून 93ला मी बॅचलर ऑफ सायन्स झालो आणि 94ला बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स. वा, म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रवासाची सुरुवात करायला जसे थिएटरचे सर जबाबदार होते तसेच गणिताचे सर सुद्धा कुठेतरी जबाबदार होते आणि त्यांनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची दिशा दिली. एक म्हटलं की खाली बघून का बोलत होतास, समोर बघून बोल, आणि कदाचित त्याचाही कुठेतरी परिणाम झाला असेल. हो, लहान वयात होतोच ना आपल्याला. लहानपणी आपण जास्त टिश्यू पेपर सारखे असतो, त्यामुळे कुठलीही घटना घडली की त्याचं प्रतिबिंब आपल्या ह्याच्यावर पडत राहतं. त्यामुळे मला वाटतं तेही ओकेच आहे. अगदी खरं आहे. सो त्याच्यानंतर विद्यापीठापर्यंतचा हा असा प्रवास झाला. पण बालनाट्य आपण केली तर त्याचा संस्कार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती होतोच. पण खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या काळामध्ये आपण जी नाटकं करतो किंवा एकांकिका करतो त्यामुळे एक वेगळी ऊर्जा आणि व्यक्तिमत्व घडायला सुद्धा खूप मदत होत असते. तर त्या काळातल्या तुमच्या आठवणी किंवा ती व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होत गेली? मला असं वाटतं की चंपावती शाळेत असताना जसं मी सतीश साळुंखेचं नाव घेतलं तसंच आम्हाला DS कुलकर्णी सर, पांडुरंग गोरकर सर आणि ह्यापेक्षा माझ्या महत्त्वाचा प्रभाव टाकणारे सर म्हणजे आमचे मुख्याध्यापक मुकुंद कुलकर्णी, मुघ कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी मला म्हणजे असा हेडमास्तर मिळाल्यामुळे आपल्याला फार आनंद होतो ना, की त्यांनी मला, मी जेव्हा 10वीची परीक्षा पास झालो चांगल्या मार्कांनी, त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये बोलून त्यांनी मला एक सर्टिफिकेट दिलं होतं आणि जे त्यांनी स्वतःच्या खर्चाने तयार केलं होतं ते सर्टिफिकेट आजही मी तसंच जपून ठेवलंय. एक छोटंसं सर्टिफिकेट आहे असं निळ्या रंगाचं आणि त्यावर त्यांनी उल्लेख केला होता की शालेय जीवनात वक्तृत्व आणि नाट्य या कलांमध्ये सातत्याने यशस्वी असल्याबद्दल हे प्रमाणपत्र मी देतोय. वा वा, क्या बात आहे. तर आपण काम करत असताना आपली दखल घेतली गेली त्या अवस्थेमध्ये, जेव्हा आपल्याला प्रोत्साहनाची गरज असते त्या कालखंडामध्ये, तर मला वाटतं ते फार महत्त्वाचं असतं. तर ही माणसं माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. या काळामध्ये ज्या एकांकिका होत्या त्याच्यातल्या गमती जमती, काही आठवणी किंवा एक बालनाट्यातनं एकांकिकांमध्ये होणारं एक सहज ट्रान्झिशन सुद्धा होतं, त्याच्यामध्ये घडलेल्या काही घटना. मी देता आधार का करू अंधार नावाची एकांकिका केली होती, ज्यामुळे मी मुंबईतही गाजलो. तर एका स्पर्धेमध्ये त्याचा प्रयोग, आणि मी आणि मंगेश देसाई माझ्याबरोबर, आम्ही दोघंच आर्टिस्ट त्या ह्याच्यात, आणि एकांकिकेचा दिग्दर्शक मी. तर तर त्या एकांकिकेमध्ये मोजून 4 म्युझिक क्यूज होते. तर त्या एकांकिकेची सुरुवात अशी व्हायची की मी 5-7 मिनिटं बोलतो एकटा सोलो. मांजर सुंबेकर नावाचं पात्र मी त्यात करायचो. आणि तो बोलल्यानंतर अकस्मात मांजर सुंबेकरला भगवान श्रीकृष्ण दिसतात आणि मंगेश कृष्णाचा रोल करायचा. आणि मंगेशच्या एंट्रीला, म्हणजे कृष्णाच्या एंट्रीला महाभारतचं म्युझिक वाजायचं. तर तेव्हा ती सिरियल फेमस होती, महाभारत अशी ती. तर त्या स्पर्धेमध्ये मंगेशची आणि मग ते म्युझिक झाल्यानंतर पुन्हा माझी वाक्य, काय रे दिसला कृष्ण किंवा जो महाभारत, दिसला कृष्ण किंवा जो महाभारत. आणि म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आपल्याकडे. किशोरी आमोणकर आहेत, श्रुती सोडोलकर आहेत, शोभा गुरटू आहेत, कुणालाही आणून इथं बसवायचं आणि म्हणायचं मॅडम मांजर सुंब्याची एकांकिका काढली, 2-4 आला फानता का, आणि काय नाही म्हणते होय आपल्याला. अशा पद्धतीची ती वाक्य होती आणि ती मिश्किल एकांकिका होती. तर मंगेश आला आणि महाभारतच वाजलं नाही. आता बोलणार कसं ना पुढे. तर मंग्या बिचारा आपला तो गोवर्धन पर्वत या करंगळीहून ह्या करंगळीवर असं वगैरे करत आला. त्याच्या मागेच आमचा म्युझिकवाला बसायचा विंगेमध्ये. त्या काळात विंगेत म्युझिकवाला बसायचा. आणि मंगेशला मी हळूच खुणेने बाजूला केलं आणि मग म्युझिकवाल्याला खूण केली, प्रेक्षकांना कळणार नाही अशी, की आवाज वाढव अशा अर्थाने.
तर त्यांनी लगेच आवाज वाढवून मला, पण म्युझिक नाहीच. आणि आता विसरले असं करून प्रेक्षकांचा आरडाओरडा व्हायच्या आधी किंवा काही कमेंट यायच्या आधी मग मी प्रसंगावधान राखून म्हणलं की वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक. पाहिली मी कॅसेट तिथं आणि मग कंटिन्यू केली. मग एकांकिका झाल्यावर प्रेषित रुद्रवार आमचा म्युझिक ऑपरेट करायचा. मी प्रेषाला म्हटलं काय नालायकच रे तू, 4 क्यूज आहेत आणि तू वाजवलं नाही. अरे वाजवलं ना म्हणला, तू आवाज मोठा करतं केला होता. म्हणलं कुठं म्युझिक ऐकू आलं. तर गडबड अशी झाली होती की त्या टेपच्या हेडफोनची पिन टेप मला, हेडफोन ह्याच्या कानाला, त्यामुळे ते हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं, जोरातही त्यालाच ऐकू आलं. पण प्रसंगावधान कसं राखायचं हे या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आम्ही शिकलो. मी अंधारे यात्री नावाची एकांकिका केली होती, पुन्हा मीच दिग्दर्शक, आणि मंगेश आणि मी म्हणजे मसण जोग्यांवर एकांकिका केली होती आम्ही. ती गंभीर एकांकिका होती. मसण जोगी म्हणजे स्मशानात राहणारे लोक. तर बापाला विरोध करून मुलगा म्हणतो की मला ह्या स्मशानात राहायचं नाही, तुमच्या परंपरेला मला हे व्हायचं नाही, मी माझा शहरात जाईन, शिकेन, मला ही परंपरा मोडायची. अशी बंडखोर व्यक्तिरेखा मंगेशची. आणि मग तो बापाला सोडून जातो शहरात, आणि मग शहरातनं कधीतरी नोकरी लागल्यावर येतो, त्यावेळी बघतो तर बाप मेलेला आहे. आणि मग बापाची चिता जाळताना मग त्याची एक सोलोलोकी, आणि तिथं तो एका प्रकाश वाटेने निघाला, अशी ती एकांकिकेचा शेवट होता. तर मी डिरेक्टर म्हणून एक स्पेशल इफेक्ट केला होता की अशी चिता रचली होती. आता ऑडियन्स हा असेल तर मागे एक जण बसवला होता ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्यांचा स्टँड होता. आता एकांकिकेच्या सुरुवातीपासून बिचारा तो आपला स्टँड धरून, आणि मंगेशने काय करायचं होतं की ती पेटवायची आणि ते सगळे बोळे पेटणार. तर तो स्टँड लांब होता, त्यामुळे अशी चिता पेटलेली दिसणार आणि कम्प्लीट ब्लॅकआउट आहे. बरोबर. आणि केवळ त्या चितेच्या प्रकाशात हा सगळी सोलोलोकी म्हणणार, आणि मग एंडला फक्त त्याच्या पायावर पिवळा लाईट, म्हणजे त्या प्रकाश वाटेवर तो निघाला. असं मी दिग्दर्शकीय कौशल्य वापरलं. आणि मी चितेवर मेलेला आहे, आणि माझ्या लक्षात आलं की चिता पेटलेलीच नाही, मंगेशची सोलोलोकी सुरू झालेली. आता मी मेलेला आहे, त्यामुळे मानही वळवून बघायची सोय नाही, हालायलाच सोय नाही ना. मी हळूच डोळा उघडून बघितलं तर वरची लाईट चालू बॅटनचे, आणि म्हटलं ब्लॅकआउट होता ना. म्हणजे मी मेलेला असतानाही दिग्दर्शक आतला माझा संतापाने उफाळला होता. एकांकिकाचा पडदा पडला आणि मी मंगेशला म्हणलं अरे काय यार मंगे यार, तुला एक काडी पेटवता येत नाही. आणि अरे म्हणला माचीस मध्ये एकच काडी होती, पेटवायला गेलो तर म्हणला गुल तुटलं ना उडालं ना कुठेतरी पडलं. म्हणलं आता डायलॉग म्हणू का ती गुल शोधत बसू. तर आता ह्या ज्या गमती जमती आहेत. आणि आमच्या नेहमीचा घोळ काय व्हायचा बघ, मला लाईट आपले स्पॉट्स आपण अरेंज करतो, सगळं करतो. जेव्हा आम्ही तालीम करायचो, आता तरी शहरांमध्ये मी बघतो की मुलांना थिएटरच उपलब्ध असतं तालमींसाठी, पण आमच्या काळात तसं नव्हतं. आम्हाला तालमीच्या जागा शोधायला लागायच्या. आणि तसं नाटकातली मुलं म्हणजे फार काही त्यांना काही हे नसतं ना, मान सन्मान नसतो समाजामध्ये. काही नाटकावाले पोर आहेत ते बावळे ते अशाच सदरातली आम्ही, तो एक वेगळा स्ट्रगल असतो. आणि मग आम्ही कॉलेजच्या चपराशाला पटवून कॉलेजमधला एक वर्ग घेऊन आम्ही रिहर्सल करायचो, तालमी करायचो रात्रीच्या वेळी. तर नेमकं वर्गातली जी जागा असायची ती छोटी असायची, आणि जेव्हा स्टेजवर आम्ही जायचो स्टेज मोठं असायचं. बरोबर. त्यामुळे नेहमी स्पॉट चुकणे, मग तो ॲडजस्ट करणे, प्रसंगावधान राखायची सवय तेव्हा लागली. बरोबर. दुसरी गोष्ट, मला औरंगाबादच्या नाट्यसंस्कारांनी मला घडवलं. ते महत्त्वाचं का, तर मी 500 प्रयोग पथनाट्यांचे केले कॉलेज जीवनात असताना. विविध सामाजिक विषयांवरची पथनाट्य, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, साक्षरता अभियान, वाहतुकीचे नियम, अशा विविध विषयांवर आम्ही 500 प्रयोग एकांकिकांचे केले, वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन. तर मला वाटतं तेव्हा काय घरनं काही न्यायचं नाही, प्रॉपर्टी वगैरे. मग त्या गावात गेलं की तिथंच आपलं कोणाकडनं तरी, मला सवय का लागली या बोलीभाषेची मराठवाड्याच्या, का माझ्या अंतरंगामध्ये आहे ती, त्याचं फार स्वच्छ कारण आहे. मग मी तिथं गेल्यावर काय करायचो की घरनं काही न्यायचो नाही, आणि मग तिथं पानाच्या टपरीवर बिपरीवर घोळका उभा असला की तिथं जाऊन आपलं मामा चष्मा द्या ना तुमचा, नाटक झालं की देतो. इथं नाटक करायला लागलो. आणि स्टेज नसतं पथनाट्याला, लाईट्स नसतात, साऊंड नसतं, म्युझिक असलं तर तुमची ढोलकी, आणि त्या ढोलकीच्या ह्याच्यावर असा ऑडियन्स जमा करायचा. त्यामुळे प्रेक्षकांशी डायरेक्ट बोलण्याची मला सवय लागली.
तर ह्या नाट्यसंस्कारांची शिदोरी घेऊन मी 94 साली मुंबईत आलो, बरोबर आहे. म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी. खरोखरच खूप वेगळ्या पद्धतीची जडणघडण तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने, की एक तुमचा जो एक युनिक सेलिंग पॉईंट असं आपण म्हणू शकतो, तुमची बोलण्याचा जो लहेजा आहे, खरोखरच लोक त्याच्यावरती प्रचंड प्रेम करतात आणि तो सुद्धा कसा घडत गेला हे खरोखरच आम्हाला पहिल्यांदाच कळलं. आणि त्या व्यतिरिक्तही या एकांकिकांमध्ये नाना पाटेकरांशी तुमचा संबंध आला आणि त्यांनी तुम्हाला आधार ही एकांकिका, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. देता आधार का करू अंधार नावाची एकांकिका मी 94 साली आम्ही नाट्य दर्पणच्या स्पर्धेमध्ये केली होती. तर त्या 3 पुण्यातल्या एकांकिकांमध्ये देता आधार का करू अंधार होती. बर. आणि प्रमोद नवलकरांनी विषय सुचवला होता आधार. फायनल राऊंडला नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. बर. आणि माझी एकांकिका एकदम शेवटी होती, त्यामुळे त्यांना ती पाहता आली. हां. आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना माझं काम खूप आवडलं. बर. आणि मग एकांकिका झाल्यावर ते मला असं म्हणाले की तू ऑडियन्समध्ये बस, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आणि म्हणून त्यांनी त्या भाषणातनं सांगितलं होतं की माझ्या एकांकिकेत काही पंचेस होते, हां. ती मांजर सुंबेकर आणि कृष्ण, हे मी तुम्हाला सांगितलं तसं. बरोबर. की त्यात कृष्ण म्हणतो मांजर सुंबेकरला की तू ऍक्टर चांगला दिसतो, मग तू मुंबईत काय येत नाही. तर मांजर सुंबेकर म्हणतो देवा मुंबईतल्या लोकांचं काही खरं नसतं, हां. ते नुसतंच आपल्याला म्हणतात तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा. हे बसत नाही तर बोलत नाही नुसतंच. तर असा एक त्यामध्ये पंच होता. हां. तर पाटेकरांनी त्याचा उल्लेख करून म्हणलं की तू ये रे एकदा, आपण बसू रे नाही, तू मुंबईत ये, मी तुला मदत करेन, कारण तुझ्यासारख्या ॲक्टरचं बरंच काही होऊ शकतं. वा. खरं तर एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्याला प्रोत्साहित केलं म्हणूनच मी मुंबईत आलो, अदरवाईज मुंबईत येण्याचा माझा काही संबंध नव्हता. बरोबर. आणि मग आल्यानंतर मात्र मी पूर्ण झोकून दिलं संघर्षामध्ये. आणि 20 वर्षाचा हा सगळा प्रवास आहे, 94 ते 2015 पर्यंत. बरोबर आहे. मी आता त्याच मुद्द्यावरती येणार होते की नाना पाटेकरांनी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक एनकरेजमेंट दिली, एक आधार दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग तुम्ही मुंबईत आलात आणि त्यानंतर मात्र एक वेगळा संघर्ष मुंबईत आल्यावरती प्रत्येकाच्याच पोटी येतो. हो. तर त्या संघर्षाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. मीच सुरुवातीला आलो तेव्हा आमदार निवासात राहायचो. बर. आमदाराची चिठ्ठी घेऊन यायची. तर त्या कालखंडात पूर्वी आपल्याला बघ, आता आपल्याला सगळं काही मिळतं. आता मी थोडा सेलिब्रिटी असल्यामुळे किंवा माहीत असल्यामुळे गंमत अशी असते की कुठेही गेलं आणि आपल्याला भूक जरी नसली तरी ड्रायफ्रूटच्या प्लेट्स बीट्स येतात, फळांच्या प्लेट्स येतात आणि घ्या काहीतरी घ्या. खरं तर जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला कोणी विचारत नसतं. माझं तर सुरुवातीला कसं, मुंबईतल्या नटांना एक चांगली सोय उपलब्ध असते की त्यांचा स्ट्रगल फॉर आयडेंटिटी सुरू होतो डिरेक्टली. खरंय. बाहेरून येणाऱ्या कलावंताचा स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, जगण्यासाठीचा संघर्ष आधी असतो अगदी खरं. आणि मग आयडेंटिटी सुरू होते. तर आमचा जगण्यासाठीचा संघर्ष होता. बरं, घरची परिस्थिती काही फार श्रीमंत नाही, घरचे खूप कमावणारे नाहीत, त्यामुळे ते बिचारे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले आम्ही. आणि मग घरनं कसे पैसे मागवायचे म्हणून आम्ही आमचे उपद्व्याप करायचो. म्हणजे अगदी तुला सांगायचं तर आज ते काय उघड करायला हरकत नाही की आमचं चर्चगेट ते अंधेरी असा पास संपायचा ना कधीतरी. त्या काळात आम्ही चालायचो खूप. म्हणजे मला आठवतंय की अंधेरी स्टेशनातनं म्हणजे वर्सोव्यापर्यंत चालत जायचो किंवा पार्ल्यात उतरलो तो पृथ्वी थिएटरपर्यंत चालत जायचो, कारण त्या काळात पैसे नसायचे ना. बरोबर आहे. पण त्याची गंमत घेतली, ते सगळं शिकलो, ते सगळं बघितलं, म्हणून आज एक फार आनंद आहे त्या सगळ्या. आणि पाटेकरांनी सुरुवातीच्या काळात खूप मदत केली, पण मदतीपेक्षा त्यांचं मार्गदर्शन हे फार मूल्यवान होतं असं मला वाटतं. मला एकदा त्यांनी असं विचारलं होतं, आणि ते त्या काळात हिंदीमधले फारच मोठे स्टार होते. तिरंगा, क्रांतीवीर सारखे असे सिनेमे त्यांच्या, आणि फार जोरदार स्टार ना. तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की समोर मी त्यांच्या घरी गेलो होतो गणपतीला, आणि ते म्हणाले हा टेलिफोन आहे समोर, मी तुला विचारतो की तुला मी आत्ता जर कोणाला हिंदीत फोन केला तर तुला सिनेमात, हिंदी सिनेमात चांगला रोल मिळेल. बर. तू चांगला कलाकार असल्यामुळे तू चांगलाही करशील आणि मोठाही होशील. पण बऱ्याचदा काय होतं, पटकन मोठं झालं की पटकन घसरायलाही होतं. तर तुला ह्या मार्गाने मोठं होणं आवडेल की तुला प्रोसेसने मोठं होणं आवडेल, शिकत मोठं होणं? तर मी म्हटलं अर्थातच प्रोसेसने. तर मी फार तडकाफडकी ते उत्तर दिलं होतं. मला अजून आठवतं
की माझ्या मनात कधी असं आलं नाही की त्यांना एक चांगला मेन असं काहीतरी द्या ना, असं मी कधीच. आणि त्यांनाही ते खूप आवडलं असावं असं मला वाटतं. आणि मी मग संघर्षरत राहिलो, म्हणून यशवंत नावाच्या सिनेमाचा मी सहाय्यक दिग्दर्शक पण होतो पाटेकरांचा. बरं. आणि त्यामध्ये एक छोटं काम केलं वा. होतं. त्यांच्याबरोबर मी 2 सिनेमे केले, यशवंत आणि वजूद. हां. आणि त्यानंतर मग मात्र मी माझा संघर्ष अत्यंत काय पॉझिटिव्हली नेटाने चालू ठेवून मी यशस्वी होण्यापर्यंत मजल मारली. तर असा हा जाऊबाई जोरातपर्यंतचा तुमचा प्रवास गाण्यापूर्वी आम्ही ऐकला, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मी 1999-2000 सालात जाऊबाई जोरात केलं होतं. 1000 प्रयोग केले मी त्या नाटकाचे. पुरुषोत्तम बेर्डेंनी त्या नाटकात मला घेतलं होतं. आणि त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं की म्हणजे संघर्षरत असताना, म्हणजे आता मला 94 ते 2000 म्हणजे 6 वर्ष झाली होती मुंबईमध्ये. पण जाऊबाईमुळे मला काय काय मिळालं, तर एक तर बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली, आणि दुसरं म्हणजे माझी बायको मिळाली. बरं. ती पण माझ्याबरोबर त्याच नाटकात काम करायची. शिल्पा विचारे असं तिचं पूर्वाश्रमीचं नाव, आता ती शिल्पा अनासपुरे. बरं बरं. आणि त्या नाटकाने मला 3 बक्षिसं मिळाली. एक राज्य शासनाचं बक्षीस मिळालं होतं, एक संस्कृती कला दर्पणचं बक्षीस मिळालं होतं, आणि एक बालगंधर्व पुरस्कार मला मिळाला होता. तर 3 पुरस्कार त्या नाटकाने मला मिळवून दिले जाऊबाई जोरातने. आणि माझी भूमिका ड्रायव्हरची होती त्यामध्ये. खरं तर टुरटूर या नाटकाचं सिक्वेल होता जाऊबाई जोरात, पण इथे सगळ्या बायका होत्या, आणि त्या पण मंत्र्यांच्या बायका, आणि तिथला मी ड्रायव्हरचं काम केलं होतं. त्या दरम्यानच माझी टिकल ते पॉलिटिकल नावाची एक मालिका पण चालू होती. आणि जाऊबाई आणि टिकल ते पॉलिटिकल यामुळे तर थोडंसं जास्त मला चांगला माझ्या प्रवासाला, एक संघर्षाला एक चांगला स्पीड मिळाला. बरोबर. आणि ह्या दोन्हीमुळे मला मिळालेला सिनेमा म्हणजे 7च्या आत घरात. स्मिता तळवळकरांनी प्रोड्यूस केला होता आणि संजय सुरकरांनी दिग्दर्शित केला होता. संजय पवारांचं लेखन होतं. तर त्या सिनेमातली माझी भूमिका फार गाजली. युवराज डोंडजे पाटील असं कॅरेक्टर मी त्यामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर मग टिकल ते पॉलिटिकल करत असल्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी बरोबर मी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीने नंतर मला घेऊन कायद्याचं बोला हा सिनेमा केला, जो माझा नायक म्हणून पहिला सिनेमा प्रदर्शित झालेला. आणि त्या सिनेमानं मात्र माझं सगळं बदलून टाकलं. खरोखरच मकरंदजींबरोबर गप्पा मारताना खूप मजा येते. फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून त्यांचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही इथेच निरोप घेतोय, पण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा मकरंद अनासपुरेंना तुम्ही याच ठिकाणी भेटणार आहात, याच कार्यक्रमामध्ये, याच वेळेला. तेव्हा पाहायला विसरू नका आकाशवाणी झकासवाणी. आणि मला सातत्याने आता बघ, माझ्या म्हणी फार प्रसिद्ध आहेत सिनेमांमधल्या. इथं उंट पाण्यात बुडायले तर शेळी म्हणते मी येऊ का वगैरे सारख्या ज्या म्हणी आहेत, तर त्या सगळ्या राजाभाऊनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत.